नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक संशोधनाची ओळख या रिसर्च मेथडॉलॉजीच्या पहिल्या चॅप्टरबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला संशोधन प्रक्रियेतील पायऱ्या, संशोधन पद्धती विरुद्ध संशोधन पद्धतीशास्त्र आणि व्यावसायिक संशोधन याबाबत अभ्यास करायचा आहे. परंतु आजच्या लेक्चरला आपण संशोधन प्रक्रियेतील पायऱ्या या विषयाचा अभ्यास आज करणार आहोत. संशोधन म्हणजे नवीन इनोव्हेशन, व्हॉट इज न्यू, व्हॉट इज नेक्स्ट, नॉट अबाउट एक्सक्यूज. साहित्याच्या आधारे किंवा आधीच्या परिस्थितीच्या आधारे समाजामध्ये ज्या ज्या समस्या निर्माण होतात त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीतून संशोधन केलं जातं. आणि कॉमर्समध्ये सुद्धा संशोधन करत असताना वेगवेगळ्या पॉलिसीज असेल, वेगवेगळे तथ्य असेल, वेगवेगळ्या समस्यांवर उपाययोजना असेल, शिफारसी असेल, त्याचबरोबर नवीन संकल्पना शोधून काढणं असेल, आधुनिकता आणणं असेल, यासाठी वाणिज्य क्षेत्रामध्ये सुद्धा, कॉमर्स सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असतं. परंतु हे संशोधन करत असताना त्याची जी कार्यपद्धती आहे ती विशिष्ट आधारे तयार करण्यात आलेली आहे, तीच आज आपल्याला बघायची आहे. संशोधन करत असताना सुरुवातीला संशोधन समस्येचे सूत्रीकरण करणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे विषयाचे एखाद्या विशिष्ट संशोधन समस्येमध्ये सुसूत्रीकरण करणे, अर्थात संशोधन समस्या तयार करणे, ही संशोधनाची पहिली पायरी आहे. संशोधन समस्येचे सुसूत्रीकरण हे 3 दृष्टीने केले जाते. एक, एखाद्या विशिष्ट घटकाचे अभ्यासावर विश्लेषण करणे, त्याच पद्धतीने अभ्यासाच्या व्याप्तीद्वारे विशिष्ट घटकाचा परिचय करून घेणे, त्या विषयाशी किंवा घटकाशी संबंधित विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण करणे, समस्येचे पद्धतशीर आकलन व तिची अर्थपूर्ण शब्दात मांडणी करणे, या समस्या सूत्रीकरणाच्या 2 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. दुसरी पायरी आहे सर्वेक्षण आणि साहित्याचा आढावा. ही संशोधनाची दुसरी पायरी आहे. संशोधन समस्येतील निश्चिती झाल्यावर संशोधकाने मोठ्या प्रमाणात संबंधित साहित्याचा आढावा घेणे आवश्यक असते. इतरांशी ह्या विषयासंबंधी दृष्टिकोन, मते जाणून घेण्यासाठी विविध सिद्धांतांची उपयुक्तता पडताळून पाहण्याकरिता व विषयासंबंधित झालेल्या संशोधनाची कल्पना यावी म्हणून संबंधित साहित्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. पद्धतशीरपणे घेतलेल्या संबंधित साहित्याच्या आढावामुळे ही समस्या अन्य व्यक्तींशी कशा स्वरूपात किंवा अन्य व्यक्तींनी ही समस्या कशी हाताळली आहे याचाही अंदाज लावता येतो. समस्येला हाताळण्याचे अनेक मार्ग या पद्धतीमुळे समजून येतात. संबंधित साहित्याचा आढावा घेतल्याने संशोधकाला स्वतःच्या संशोधन कार्याचे मूल्यमापन इतर संबंधित साहित्याशी तुलना करून करता येते. त्यानंतर गृहीत कृत्य अथवा परिकल्पनेची मांडणी. संशोधन प्रक्रियेतील तिसरी पायरी म्हणजे एक किंवा अनेक गृहीत कृत्यांची, अर्थात परिकल्पनांची मांडणी होय. निवडलेल्या संशोधन समस्येसंबंधीच्या प्रश्नावर उपाययोजना म्हणून परिकल्पनांची मांडणी केली जाते. चांगली परिकल्पना ही संकल्पनात्मक दृष्टीने सुस्पष्ट आणि सिद्धांतांवर आधारित असावी. यामध्ये चले असावीत की ज्यांचे परीक्षण प्रयोगाद्वारे केले जाते. परिकल्पना ही
कधीही प्रश्न स्वरूपात मांडली जाऊ नये, तर ती प्रयोगाद्वारे परीक्षणीय असावी. विरोधात्मक विधान स्वरूपात परिकल्पना मांडली जाऊ नये. परिकल्पनेचे हे विधान कायमच सुस्पष्ट व कार्यात्मक आणि मापनक्षम असावे. संशोधन अभिकल्पाचे निश्चितीकरण व नियोजन ही संशोधन प्रक्रियेतील एक पायरी असून, वास्तवता आणि विश्वासार्हता, वैधता ही त्या अभिकल्पावर अवलंबून असते. विशिष्ट माहिती नियंत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी म्हणून अभिकल्प संशोधनात आवश्यक आहे. संशोधन अभिकल्प हा संशोधकाला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत असतो. संशोधन कृतीची मर्यादा ह्या अभिकल्पामुळे निश्चित केली जाते. यामुळे संबंधित समस्येवर संशोधन करणे शक्य होते. संशोधन अभिकल्प हा संशोधनाच्या कृती व उपक्रमांना अशा प्रकारे मार्गदर्शन करतो की ज्यामुळे वेळ आणि खर्च या दोन्हीमध्येही घट होते. संशोधन हेतूनुसार संशोधन अभिकल्प हे भिन्न भिन्न असतात. न्यायादर्शाची निवड. संशोधनातील 5वी पायरी म्हणजे न्यायदर्शनाची निवड करणे होय. एखाद्या विशिष्ट नियोजनानुसार किंवा विशिष्ट नियमांच्या वापराद्वारे सर्व जनसंख्येतून निवडलेल्या व तिचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटकांना न्यायादर्श असे संबोधले जाते. संशोधक इतक्या अचूकपणे न्यायादर्शाची निवड करतो की हा गट जनसंख्येचे पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व करतो. संपूर्ण जनसंख्येचा एक छोटासा भाग म्हणजे न्यायादर्श होय. माहितीचे संग्रहण. संशोधनातील 6वी पायरी म्हणजे संशोधक अभिकल्पाच्या साहाय्याने वस्तुस्थिती व त्या माहितीच्या तथ्याचे संकलन करणे. संपूर्ण जनसंख्येच्या मधून निवडून काढलेल्या ज्या छोट्या प्रमाणातील न्यायदर्श असतो त्या न्यायदर्शाच्या मार्फत माहिती संग्रहणाच्या विविध साधनांचा किंवा तंत्रांचा वापर करून संशोधक माहिती गोळा करतो. संशोधकाने गोळा केलेल्या माहितीची विश्वासार्हता पडताळून पाहून ती पूर्वग्रह दूषित नसल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. माहिती संग्रहणात संशोधनासाठी समाविष्ट असलेल्या कल्पनांचा समावेश होतो. माहितीचे विश्लेषण. संशोधनातील 7वी पायरी ही माहिती विश्लेषणाची असते. माहिती विश्लेषणाचा हेतू हा पूर्ण झालेल्या निरीक्षणात अर्थ निर्वचन करून संशोधन प्रश्नाचे उत्तर प्राप्त करणे हा असतो. संशोधकाला माहितीचे वर्गीकरण, सारणीकरण आणि तुलना करून परिणाम प्राप्त करून घ्यावे लागतात. माहिती विश्लेषणामुळे संशोधन प्रकल्पातील संशोधित केल्या गेलेल्या एककांची निश्चिती केली जाते. संशोधकाने न्यायदर्शाकडून प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करताना केंद्रीय प्रवृत्ती, विचलनशीलता, सहसंबंध इत्यादी संख्याशास्त्रीय परिणामांचा वापर माहितीचे वर्णन आणि सारांश यासाठी करणे अपेक्षित असते. माहिती विश्लेषणाचे एक स्वरूपित विश्लेषण, द्विचर विश्लेषण आणि बहुभिन्नरूपी विश्लेषण असे वर्गीकरण केले जाते. एकस्वरूपीय विश्लेषणामध्ये विश्लेषण हे विषय क्षेत्राचे एकमार्गी वैशिष्ट्य दर्शविते. द्विचर विश्लेषण हे विषय क्षेत्राचे द्विमार्गी वैशिष्ट्य दर्शविते. तर बहुभिन्नरूपी विश्लेषण हे विषय क्षेत्राचे बहुमार्गी किंवा स्तरीय विश्लेषण दर्शविते. परिकल्पना परीक्षण ही संशोधनाची 8वी पायरी असते. मांडलेल्या परिकल्पनेची सार्थकता ही सार्थकता स्तरावर
तपासून पाहिली जाते. परिकल्पना परीक्षणात परिकल्पनेची मांडणी आणि तिचा सार्थकता स्तर तपासणे या 2 महत्त्वपूर्ण पायऱ्या समाविष्ट होतात. परिकल्पना परीक्षणासाठी आपल्या मापनीय संकल्पनांची निश्चिती करावी लागते. परिकल्पना परीक्षणातून परिकल्पनेचा स्वीकार केला जातो किंवा त्याज्य ठरवली जाते. जर संशोधकाने मांडलेल्या परिकल्पनांचा स्वीकार केला गेला तर ज्या सिद्धांतावर आधारित परिकल्पना त्याने मांडली होती तो मान्य अथवा सिद्ध केला जातो. ही परिकल्पना जर त्याज्य ठरली गेली तर तो सिद्धांत नाकारला जातो. जर संशोधकाने ती परिकल्पना सुरुवातीला मांडलेली नसेल तर त्याला त्याचे निष्कर्ष जे आहेत ते कोणत्या सिद्धांतावर आधारलेले आहेत हे स्पष्ट करावे लागते. परिणामांचे अर्थनिर्वचन. संशोधनातील 9वी व महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे माहितीचे किंवा परिणामांचे अर्थनिर्वचन करणे ही होय. संशोधनात केवळ माहितीचे आणि परिणामांचे अर्थनिर्वचन करून चालत नाही, तर त्या आधाराने केल्या गेलेल्या शिफारशींची सुद्धा चर्चा होणे गरजेचे आहे. अर्थनिर्वचनाच्या प्रक्रियेतून अनेक नवीन प्रश्न उपस्थित होऊ शकतात. या प्रश्नांसंबंधी पुढील संशोधन केले जाते. अर्थनिर्वचनाच्या माध्यमातून संशोधक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. माहितीचे अर्थनिर्वचन हे वर्णनात्मक किंवा विश्लेषणात्मक किंवा सैद्धांतिक दृष्टीने केलेले असते. सकारात्मक परिणामांपैकी नकारात्मक परिणामांचे अर्थनिर्वचन करणे हे अधिक अवघड असते. संशोधकाकडे विश्लेषणात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्याने अर्थनिर्वचन करताना विश्लेषण तंत्राचा वापर करणे अपेक्षित आहे. अहवाल तयार करणे. अहवाल तयार करणे ही संशोधनातील शेवटची पायरी आहे. जोपर्यंत अहवाल प्रकाशित केला जात नाही तोपर्यंत संशोधन कृतींची पूर्तता होत नाही. संशोधन अहवालातून कोणते संशोधन समस्या निवडली होती, परिकल्पना कोणती मांडली होती, माहिती कशी गोळा केली गेली, कोणत्या पद्धतीचा वापर केला गेला होता, तिचे मापन कसे केले गेले, तिचे अर्थनिर्वचन कसे केले गेले किंवा अर्थनिर्वचन केले गेले आहे की नाही, यातून अंतिम निष्कर्ष कसे निघाले याचे स्पष्टपणे प्रतिबिंब दिसते. संशोधन अहवालाचे लेखन करताना तो आत्यंतिक सुस्पष्टपणे आणि निरसंधिक भाषेत लिहिला जावा की जेणेकरून वाचक त्या संशोधनाची विषयनीयता आणि वैधता ही वस्तुनिष्ठपणे तपासून पाहू शकतील. सुस्पष्ट आणि पद्धतीनुरूप संशोधन अहवालाचे लेखन करणे हे सोपे काम नाही. कवर, मुख्य पृष्ठ, प्रास्ताविकतेचे पान, आश्रय, संदर्भ विभाग हे अहवालाचे 4 महत्त्वाचे भाग आहेत. संशोधन अहवाल हे संशोधनाचे प्रत्यक्ष स्वरूपातील प्रदान आहे. अशा पद्धतीने संशोधन प्रक्रियेतील ह्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतील. धन्यवाद.